हरिओम आणि नमस्कार मित्रांनो, मी महाजन गुरुजी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण ज्योतिषशास्त्राविषयी काही गोष्टी जाणून घेणार आहोत। आपण ज्यावेळी कुंडली बघत असतो, या कुंडलीमध्ये अनेक प्रकारचे योग असतात। केंद्रद्रुम योग आहे, केंद्र योग आहे, तसंच सुखकारक योग आहे, दुःखकारक योग आहे। अशा प्रकारचे 64 प्रकारचे योग महत्त्वाचे सांगितलेले आहेत। आपल्याला कुंडली शास्त्राप्रमाणे माहिती आहे की 12 घरं आहेत, तसंच 9 प्रकारचे ग्रह आहेत, 27 प्रकारचे नक्षत्र आहेत आणि 12 प्रकारच्या राशी आहेत। यांचं जर आपण गणितीय दृष्ट्या मल्टिप्लिकेशन केलं तर एकाच कुंडलीमध्ये अनेक प्रकारचे योग हे उत्पन्न होत असतात। आणि संपूर्ण जर कुंडली शास्त्राचा अभ्यास केला, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला, तर या सर्व ग्रहांच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमुळे 60 लाख पेक्षा जास्त प्रकारचे योग किंवा युती प्रतियुती उत्पन्न होत असतात। म्हणजे 60 लाख प्रकारच्या पॉसिबिलिटीज आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये आहेत। मग एखाद्या सुपर कम्प्युटरमध्ये जरी आपण हे सगळा डाटा टाकण्याचा प्रयत्न केला तरी त्यातून प्रत्यक्ष भविष्य निघणं हे खूप मुश्किल असतं। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास ज्योतिषाचार्यांचा लागत असतो। आज आपण जे हेडलाईन आहे किंवा जे आपलं महत्त्वाचं टायटल आहे, तर त्यामध्ये गंडांतर या योगाविषयी जाणून घेणार आहोत। गंडांतर योग काय आहे? असा गंडांतर नावाचा कुठला योग असतो का? असेल तर तो आपल्या आयुष्यामध्ये किती वेळा गंडांतर असतं? हा गंडांतर योग ओळखता येतो का? गंडांतर योगाची किंवा गंडांतर काळाची माहिती होऊ शकते का? गंडांतर योग जर ओळखता येत असेल तर मग तो टाळता येऊ शकतो का? टाळता येत असेल तर टाळण्याचे उपाय काय आहेत? हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर नेहमीप्रमाणेच माझी आपल्याला विनंती आहे की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आपण ज्योतिषशास्त्रामध्ये जी कुंडली पाहत असतो, या कुंडलीमध्ये एक छोटीशी डायग्राम मी माझ्यासमोर ठेवलेली आहे। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक ज्योतिषशास्त्राची ही जी कुंडली असते ही आता माझ्यासमोर आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर हे आपलं प्रथम स्थान आहे, हे कुंडलीतील द्वितीय स्थान आहे, हे तृतीय तिसरं स्थान आहे, हे चतुर्थ स्थान आहे, हे कुंडलीतलं पंचम 5वं स्थान आहे, हे 6वं स्थान आहे, हे 7वं स्थान आहे, हे 8वं स्थान आहे, हे 9वं स्थान आहे, हे दशम स्थान आहे, हे 11वं स्थान आहे आणि हे 12वं स्थान आहे। तर याला जर आपण 1 पासून नंबरिंग करण्याचा प्रयत्न केला, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 आहे, 7 आहे, 8 आहे, 9वं हे भाग्यस्थान आहे, दशम आहे, 11वं स्थान हे लाभ स्थान आहे आणि 12वं स्थान आहे। तर यातील जे प्रथम स्थान आहे, या प्रथम स्थानामध्ये आपण तनु किंवा स्वतःचं जे शरीर आहे, शरीर प्रकृती आहे, शरीर रचना आहे, हे जाणण्याचा प्रयत्न करत असतो। आपल्या कुंडलीतलं जे षष्ठ स्थान आहे, 6वं स्थान आहे, हे स्थानाला आपण रिपुस्थान असं म्हणत असतो। मित्रांनो, आपल्या आयुष्यातील प्रथम स्थान, षष्ठ स्थान, 6वं स्थान, 8वं स्थान जे असतं हे अपघाताचं स्थान असतं आणि जे 12वं स्थान आहे हे व्यय स्थान असतं। या स्थानावरून आपल्याला गंडांतर योग पाहता येतो। आयुष्याचं प्रमाण किती असतं, आयुष्याचं स्वरूप किती असतं, आयुष्य किती मोठं असतं, हे आपण या स्थानावरून, या स्थानाचा अभ्यास करून जाणून घेऊ शकतो। जन्म जितका शाश्वत आहे तितकाच मृत्यूही सत्य आहे। कोणीही आपल्या आयुष्यामध्ये अमरत्वाचं वरदान घेऊन आलेलं नसतं। मग आपण जन्माच्या वेळी जेवढा आनंद करतो तेवढाच मृत्यूही मानला गेलाच पाहिजे। अशा वेळेस काही ठिकाणी आपलं जसं कर्म असतं त्या कर्माप्रमाणे गती असते आणि त्या गतीच्या अनुसार आयुष्यामध्ये गंडांतर योग येत असतो। म्हणूनच अनेकदा म्हटलं होतं की काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती। याचा अर्थच काय की काळ आला होता म्हणजे काय, गंडांतर आलं होतं पण ती मृत्यूची वेळ आली नव्हती। आपल्या पवित्र कर्मामुळे, आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादामुळे किंवा आपल्या घरातील काही धार्मिक कृत्यामुळे ह्या गोष्टी टळल्या गेल्या होत्या। ज्यावेळी आपण कुंडली शास्त्राचा अभ्यास करतो, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतो, त्यावेळी हे आपण पाहिलं पाहिजे, जी रिपु स्थान आहे, 6वं स्थान आहे, जे 8वं स्थान आहे आणि 12वं स्थान आहे, या 3 स्थानाला आपण त्रिक स्थान असं म्हटलं जातं। या त्रिक स्थानामध्ये जर काही पापकारक ग्रह असतील तर अशा वेळी कुंडली शास्त्रामध्ये गंडांतर योग मानला जातो। मित्रांनो, या ज्योतिषशास्त्रामध्ये जन्म आणि मृत्यू ह्या दोन्ही गोष्टी कर्मावर आधारित असतात। ज्योतिषशास्त्र किंवा भारतीय अध्यात्मशास्त्र असं सांगतं की यथा कर्म तथा गती। जसं आपलं कर्म असेल तशी आपली गती असते।
आणि सामान्य बोली भाषेमध्ये आपण म्हणतो की जैसी करणी वैसी भरणी. जसं आपण कर्म करतो तसं आपल्याला फळ प्राप्त होत असतं. मग हा जन्म मृत्यू जर कर्मावरती आधारित असेल तर तो आपल्याला या कुंडली शास्त्रातून, या पत्रिकेच्या माध्यमातून निश्चितपणे कळू शकतो. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कमीत कमी 3 वेळा असे गंडांतर योग उत्पन्न होऊ शकतात. मग असे गंडांतर योग जे असतात ते जसं मी तुम्हाला सांगितलं की कुंडलीतलं 6वं स्थान आहे, 8वं स्थान आहे आणि 12वं स्थान आहे. या स्थानामध्ये पारंपरिक ज्योतिषशास्त्राप्रमाणे या स्थानामध्ये जर कुठले पापग्रह असतील तर अशा वेळी त्या ग्रहांच्या दशेमध्ये, त्या ग्रहांच्या अंतर्दशेमध्ये गंडांतर योग उत्पन्न होत असतो. पारंपरिक ज्योतिषशास्त्रामध्ये या ग्रहांची ज्यावेळेस दशा असते, अंतर्दशा असते, अशा वेळी सुद्धा हा गंडांतर योग उत्पन्न होऊ शकतो. केपी कृष्ण पद्धती आहे किंवा कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती आहे. या पद्धतीमध्ये काय सांगितलेलं आहे की आपल्या 6व्या स्थानाचा उपनक्षत्र स्वामी असेल, आपल्या 8व्या स्थानाचा उपनक्षत्र स्वामी असेल आणि 12व्या स्थानाचा उपनक्षत्र स्वामी असेल. या उपनक्षत्र स्वामींची दशा किंवा अंतर्दशा असेल आणि हे जर पापग्रह असतील किंवा दुर्दशा उत्पन्न करणारे ग्रह असतील, जसे शनी मंगळ असतील, शनी मंगळाची युती असेल, राहू केतू असतील किंवा शनी राहू असतील, राहू सूर्य असतील, अशा वेळेस त्या ग्रहांच्या दशा आणि अंतर्दशेमध्ये गंडांतर योग उत्पन्न होत असतो. ज्योतिषशास्त्राचा एक अलिखित संकेत आहे की कुणाची मृत्यूची तारीख किंवा मृत्यूचा काळ हा स्पष्टपणे सांगू नये. परंतु गंडांतर योग हा असा असतो की जो आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला टाळला जातो. मग अशा वेळी जाणकार ज्योतिषांनी त्या काळातील थोडीशी समजदारी घेऊन, जर मनोधैर्य त्या जातकाचा असेल, जो जाणकार, जो कुंडली माहिती करून घेणार असेल, त्या व्यक्तीचं जर मानसिक स्थिती उत्तम असेल, जर तो सहन करू शकत असेल तर जरूर सांगावं की या काळामध्ये आपल्याला विशेष करून शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, पारिवारिकदृष्ट्या लक्ष देणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता हे जे त्रिक स्थानं मी आपल्याला सांगितले, कुंडलीतलं 6वं स्थान, 8वं स्थान आणि 12वं स्थान, या स्थानामध्ये जर शनी असेल, राहू असेल, केतू असेल तर अशा वेळेस त्या ग्रहांच्या दशेमध्ये, त्या ग्रहांच्या अंतर्दशेमध्ये गंडांतर योग हा उत्पन्न होऊ शकतो. या स्थानापैकी विशेष करून जर 6व्या स्थानामध्ये मंगळ असेल तर अशा वेळेस मोठ्या प्रकारची शस्त्रक्रिया ही उत्पन्न होत असते. किंवा आपल्या कुंडलीतील 6व्या स्थानाचा कृष्णमूर्ती कुंडली पद्धतीप्रमाणे 6व्या स्थानाचा जर उपनक्षत्र स्वामी, 6व्या स्थानाचा नक्षत्र स्वामी किंवा तोही माहिती नसेल तर 6व्या स्थानाचा राशी स्वामी जर मंगळ असेल आणि त्या मंगळाची दशा किंवा अंतर्दशा उत्पन्न होत असेल तर अशा वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया घडू शकतात. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण गंडांतर योग जाणून घेतला, परंतु ह्या गंडांतर योगाला टाळता येऊ शकतं का? मित्रांनो, अशा पद्धतीने आपण गंडांतर योग जाणून घेतला. अशा 6व्या स्थानामध्ये जर बुध असेल तर त्वचाचे उत्पन्न आजार किंवा त्वचा संबंधी आजार उत्पन्न होऊ शकतात. जर 6व्या, 8व्या, 12व्या स्थानामध्ये बुधाचा अधिपती असेल किंवा बुधाची दशा असेल, अंतर्दशा असेल तर अशा वेळी तेच आजार पुन्हा पुन्हा होऊ शकतात. शनी किंवा हर्षल असतील, यांच्या युतीप्रमाणे गूढ आजार उत्पन्न होऊ शकतात किंवा आजार झाला आहे परंतु त्याच्यावर चुकीचे उपचार झाले आहेत, अशा गोष्टी होऊ शकतात. कुंडलीतील 6वं स्थान हे आपलं रिपू स्थान आहे, शत्रुस्थान आहे. 8वं स्थान हे अपघाताचं स्थान किंवा अचानक येणाऱ्या ज्या समस्या असतात त्याचं स्थान आहे. तर 12वं स्थान हे व्यय स्थान मानलं जातं. त्यामुळे आर्थिक असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल, अशा प्रकारचे जे लॉस असतात ते या 3 स्थानावरून विशेष करून पाहिले जातात. या स्थानावरून माणसाचं आरोग्य समजतं, आजारपण समजतं. कुठलीही घटना घडवणारे जे ग्रह असतात तेच महादशा आणि अंतर्दशेमध्ये उत्पन्न होतात. आता सामान्य व्यक्तींना महादशा म्हणजे काय, अंतर्दशा म्हणजे काय हे माहिती नसेल तर 120 वर्ष या कलियुगामध्ये प्रत्येक माणसाचं आयुष्य मानलेलं आहे आणि ह्या 120 वर्षाच्या काळाला वेगवेगळ्या 9 ग्रहांमध्ये डिवाइड केल्यानंतर जी दशा येते तिला महादशा असं म्हटलं जातं. आपलं जे जन्म नक्षत्र आहे त्या नक्षत्राच्या या 27 नक्षत्रामध्ये प्रत्येक ग्रहाला 3-3 नक्षत्र दिलेली आहेत आणि त्या नक्षत्राचा अधिपती की आपलं जे जन्माच्या वेळी जे नक्षत्र होतं त्या नक्षत्राचा मालक असणारा जो ग्रह आहे त्याची महादशा ही सर्वप्रथम जन्माच्या वेळेस आरंभ होत असते आणि त्यानंतर प्रत्येक क्रमाक्रमाने वेगवेगळी दशा येत जाते. ह्या 120 वर्षामध्ये 9 ग्रहांना वेगवेगळी जी दशा किंवा वेगवेगळी जी वर्ष दिलेली आहेत ती समान स्वरूपामध्ये वाटलेली नाही आहेत. तर त्या ग्रहांच्या कारकत्वामुळे, त्या ग्रहांच्या परिणामामुळे आणि त्या ग्रहांच्या आयुष्यातील जे काही उपयोग पद्धतीने उत्पन्न होणारे योग असतात किंवा वियोग असतात
वेगवेगळ्या प्रकारचे केंद्रयोग असतील, युती असतील, प्रतियुती असतील, यामुळे जास्त काळ हा दिलेला असतो. या महादशेमध्ये सुद्धा सर्वसाधारणपणे अष्टोत्तरी दशा आहे, अर्थात माणसाचं आयुष्य 80 वर्ष आहे असं म्हणून केलेली दशा. त्यानंतर 120 वर्षाची जी दशा आहे त्याला विषोत्तरी दशा म्हणतात. विषोत्तरी शब्दाचा अर्थच 120 असा होतो. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे योगिनी दशा असतात. भ्रामरी दशा असेल, सिद्धा दशा असेल, संकटा दशा असेल, मंगला दशा असेल, ह्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या दशा असतात. अशा अनेक प्रकारच्या दशा आणि त्या दशांचा अभ्यास ज्योतिषशास्त्राप्रमाणे केला जातो. परंतु सर्वसामान्यपणे विषोत्तरी दशा ही मानली जाते. मग विषोत्तरी दशेतील जे 120 वर्ष आहेत त्यातील सूर्याला 6 वर्ष दिलेली आहेत, त्यानंतर चंद्राला 10 वर्ष दिली आहेत, त्यानंतर मंगळाला 7 वर्ष दिली आहेत, मंगळाच्या नंतर राहूची 18 वर्ष आहेत, त्यानंतर गुरुची 16 वर्ष आहेत, त्यानंतर शनीची 19 वर्ष आहेत, त्यानंतर पुढच्या क्रमामध्ये बुध हा ग्रह येतो. मग या बुध ग्रहाची 17 वर्ष आहेत, केतूची 7 वर्ष आहेत आणि सर्वात शेवटी शुक्र हा ग्रह असतो, याची 20 वर्ष आहेत. या सर्वांची जर आपण एकत्र टोटल केली तर ते 120 वर्ष येत असतात. ह्या काळामध्ये प्रत्येक त्या काळामध्ये जसं आता शनीची 19 वर्ष आहेत, ह्या 19 वर्षाच्या महादशेमध्ये परत 9 ग्रहामध्ये डिवाइड केलं जातं, 9 ग्रहामध्ये भागिलं जातं आणि त्या 9 ग्रहामध्ये पुन्हा एकदा 19 वर्ष डिवाइड केले जातात. त्यांना जे म्हणतात ती अंतर्दशा म्हणतात. त्या महादशा आणि अंतर्दशेमध्ये जर काही अपायकारी ग्रह असतील किंवा 6व्या, 8व्या, 12व्या स्थानामध्ये असणारी ग्रह किंवा त्या स्थानाकडे दृष्टी ठेवणारी ग्रह असतील, त्यांचा सूक्ष्मरित्या जर अभ्यास केला तर अशा प्रकारचे गंडांतर योग हे आपल्या आयुष्यामध्ये स्पष्टपणे कळू शकतात. जर आपल्याला गंडांतर योग आहे असं समजतंय किंवा असू शकतो तर तो टाळला जाऊ शकतो का? तर जनार्दनांचे शिष्य असणारे जे एकनाथ स्वामी आहेत त्यांनी स्पष्टपणे भागवतामध्ये सांगितलं आहे की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा परी हरी कृपे त्याचा नाश आहे. जर प्रारब्धाचा भोग असेल परंतु हरीची जर कृपा झाली तर नित्यपणे आणि निश्चितपणे या गंडांतर योगाचा सुद्धा निवारण होऊ शकतो. गंडांतर योग सुद्धा आपण टाळू शकतो. सद्गुरू साईनाथांचं दाभोळकरांनी लिहिलेले जे चरित्र आहे साई सच्चरित्र, त्यामध्येही असं सांगितलं आहे की वैर असेल, हत्या असेल आणि ऋण असेल, ह्या 3 प्रकारची जी पापं असतात किंवा 3 प्रकारचे जे योग असतात, 3 प्रकारच्या ज्या घटना असतात त्याचं फळ हे जन्मोजन्मी होत जातं. त्यामुळे जर आपण आपलं कर्म चांगलं ठेवलं आणि धर्माची जर कास धरली तर निश्चितपणे गंडांतर योग माहिती जरी असेल तरी आपल्याला टाळला जाऊ शकतो. किंवा कधी कधी आपल्या अचानकपणे काही व्हायरल व्हिडिओ पाहत असतो, त्यामध्ये आपल्याला दिसतं की अनेकांचा कुठल्याही क्षणी मृत्यू होऊ शकतो असं कळतं, पण त्यातून तो वाचला जातो. याचा अर्थच काय की हे जे गंडांतर योग असतात हे पूर्वसंकेताप्रमाणे चांगले कर्म असतील किंवा काही धार्मिक कर्म घडले असतील तर ते निश्चितपणे टाळले जाऊ शकतात. मार्कंडेय ऋषींची कथा मला आठवते. मार्कंडेयाला तर साक्षात यमदूत घ्यायला आले होते, परंतु मार्कंडेयांनी शिवलिंगाला मिठी मारली आणि या पवित्र कार्यामुळं अल्पायुष्य असणारे मार्कंडेय ऋषी हे कल्पांत 7 प्रकारच्या कल्पांचं आयुष्य धारण करणारे झाले. मार्कंडेय महाभाग सप्तकल्पांत जीवन आयु आरोग्य ऐश्वर्यम देही मे मुनिपुंगव. त्यामुळेच आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य या 3ही गोष्टींची प्राप्तीसाठी मार्कंडेयाची पूजा किंवा मार्कंडेयाची आराधना केली जाते. शिवलीलामृताच्या 11व्या अध्यायामध्ये सुद्धा कथा आहे की राजा भद्रसेन आहे आणि त्याचा पुत्र सुधर्मा आहे. तसंच राजा भद्रसेनाचा जो सेनापती आहे किंवा प्रधान आहे त्याचा पुत्र असणारा तारक आहे. ह्या दोघांनाही अल्पायुष्य होतं, परंतु त्यावेळी शतरुद्री ही ज्यावेळी त्या ठिकाणी ऋषीमुनिवरांनी केली त्यामुळे त्यांचं सुद्धा अल्पायुष्य नष्ट झालं आणि त्यांना दीर्घायुष्य प्राप्त झालं. तर मित्रांनो, आज आपण ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या गंडांतर योग याविषयी जाणून घेतलं. या योगाची बिलकुल भीती न बाळगता योग्य पद्धतीने आपण कर्म करत राहिलो, धर्माचं आचरण करत राहिलो आणि जर कधी कुठली आपल्याला अडचण उत्पन्न झाली तर योग्य जाणकार ज्योतिषांना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला तर हे निश्चितपणे टळू शकतं. या आजच्या व्हिडिओमध्ये जे काही ज्योतिषशास्त्रीय किचकट गोष्टी आहेत ते जास्तीत जास्त सोपं करून सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला. तरी आपल्याला काही समजलं नसेल तर आपण वैयक्तिकरित्या मला मेसेज करू शकता, फोन करू शकता. या ठिकाणी आपण महाजन गुरुजींना या व्हिडिओपुरती आज्ञा द्या. पुढील नवीन वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या माहितींना घेऊन वेगवेगळ्या प्रकारची अशाच प्रकारची जाणकारी घेऊन पुन्हा भेटत राहू. हरिओम आणि नमस्कार.